खेडावासियांचे गेल्या 6 ते 7 दिवसापासून या ठिकाणी शिवतीर्थ मैदान येथे आमरण उपोषण सुरू आहे, मात्र अद्यापही तिढा सुटला नाही। हतनूर धरणामुळे 27 वर्षापूर्वी जे 9 गावं अफेक्टेड होत होते, ज्यांचं विस्थापन करणं आणि पुनर्वसन करणं, ज्यांचं विस्थापन झालं होतं आणि पुनर्वसन करणं गरजेचं होतं, त्या गावांपैकी धुरखेडा एक गाव आहे। 27 वर्षापूर्वी प्रकल्प झाला, पण 35 कुटुंबांचं अद्यापही तिथे पुनर्वसन झालेलं नाही। जमीन भूसंपादित करतो म्हणून आणि त्याच्यानंतर त्या जमिनीच्या भूसंपादनाच्या इथे तुमचं पुनर्वसन करतो असं वेळोवेळी आश्वासन दिलं गेलं, पण दुर्दैवानं अजूनही त्याचं भूसंपादन झालं नाही। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा पुनर्वसनाच्या संदर्भातला स्पष्ट कायदा आहे। 1977च्या आधीचे जेवढेही धरणं आहेत त्यांच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून तात्काळ शेतकऱ्यांना योग्य तो 5 पट मोबदला देऊन त्यांची जमीन घेऊन, कारण ते भूमिहीन होत नाही आहेत, त्यांच्याकडे भरपूर जमीन आहे, ती जमीन घेऊन यांचं तिथे पुनर्वसन केलं पाहिजे। जिल्हा प्रशासन मात्र या लोकांच्या का विरोधामध्ये आहे ते आम्हाला समजत नाही आहे, कारण तिथे जो गट आहे 16 नंबरचा जो शासकीय जमीन आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पाणी येतं, तापीचं पाणी येतं, सगळ्या बाजूने पाणी येतं आणि तो कायम 4 महिने पाण्याखाली असणारा तो जागा आहे आणि तिथे पुनर्वसन करण्याचा अट्टास प्रशासन जे करतं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या महायुतीचं सरकार प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असतं, पण प्रशासन मात्र विरोधामध्ये आहे आणि म्हणून याची तक्रार आम्ही आदरणीय गिरीश भाऊंना केलेली आहे। आम्ही याची तक्रार आता जाऊन मुख्यमंत्र्यांनाही करणार आहोत आणि पुनर्वसन मंत्र्यांनाही करणार आहोत, पण आम्ही धुरखेड्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या सोबत आहोत। जर हा प्रश्न मिटला नाही तर लोकसंघर्ष मोर्चाचे साथीही यांच्याबरोबर जातील, कारण आमचं नेहमीचीच घोषणा आहे की तुमचं धरण आणि आमचं मरण असं चालणार नाही। कारण धरण जितकं पाण्याचं अति महत्त्वाचं आहे तितकाच प्रकल्पग्रस्तही देशासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून धुरखेड्याचं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं पाहिजे। 6 दिवस उपोषणाला झाले, पण जिल्हा प्रशासन प्रचंड दुर्लक्ष करतो आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। तिथे मागच्या 4 वर्षापासून जलसंपदा विभागानं गट नंबर 1, गट नंबर 3, गट नंबर 4 इथली जी काही 7.5 एकर जमीन आहे त्याचे पैसे संबंधित DROंना जमा केलेले, डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन ऑफिसरला जमा केलेले आहेत। त्यामुळे विरोध तर करणार ज्याची जमीन जाते त्याची, पण ते भूमिहीन होत नाही आहेत, त्यांच्याकडे पर्याप्त जमीन आहे आणि आमची मागणी आहे पुनर्वसनाच्या कायद्याप्रमाणे आत्ता असणाऱ्या रेडी रेकनरच्या 5 पट दर किंवा बाजारभाव जो काही असेल त्याच्या 5 पट दर त्यांना दिला गेला पाहिजे, त्यांना चांगली किंमत दिली गेली पाहिजे आणि ते भूमिहीनही होत नाहीत म्हणून त्यांचा विरोध, किती ठिकाणी विरोध असतो, सरदार सरोवरमध्ये विरोध होता, तुम्ही घेतलं की नाही, म्हणजे सोयीनं करायचं। 9 गावांमधल्या पण शेतकऱ्यांचा विरोध होता, तिथे मात्र तुम्ही पुनर्वसन केलं की नाही भूसंपादन घेऊन। मग ह्याच एका गावामध्ये कशासाठी राजकारण आणतायत आणि प्रशासनाने तर अजिबात राजकारण आणू नये, तो त्यांचा धंदा नाही। त्यांनी प्रशासनाने प्रशासकीय पद्धतीनंच फक्त कार्यवाही केली पाहिजे, त्यांनी राजकारणाचा बळी ठरू नये आणि प्रकल्पग्रस्त हे काही कुठल्या आजाराने ग्रस्त नसतात, ते या देशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात आणि म्हणून त्यांना अधिक महत्त्व दिलं गेलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। आम्ही आता विनंती करतो आहोत, आम्ही गिरीश भाऊंना विनंती केली, आम्ही चंदूभाऊंच्या बाबतीत मुक्ताईनगरचे आमदार त्यांचा पण काही रोल आहे म्हटल्यावर त्यांनाही विनंती केली आणि कलेक्टरांनाही निवेदन दिलेलं आहे। जर यांचा प्रश्न नाही सुटला तर लोकसंघर्ष मोर्चा म्हणून आम्ही यांच्याबरोबर आहोत। रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचं तुम्हाला 1-2 दिवसात दिसेलच। तुमचं धरण तुमचं धरण धुरखेड्याच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं, धुरखेड्याच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं, तुमचं धरण, जिल्हा प्रशासन मुर्दाबाद, कलेक्टर साहेब होश में आओ, होश में आओ के बात करो।
होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे।